टोळी निर्माण करून खंडणी, धमकावणे, हाणामारी करत दहशत माजवणाऱ्या पीएल गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस तसंच त्यांच्या टोळीतील सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। सातपूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या पीएल गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस तसंच त्याच्या टोळीतील सदस्य यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकाश लोंढेसह त्यांच्या सदस्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सोमवारी निर्गमित केले। प्रकाश लोंढे तसंच त्याच्या टोळीतील सदस्यांनी गुन्हेगारी टोळी निर्माण करून एकट्यानं किंवा संघटितरित्या हिंसाचाराचा अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवून आर्थिक फायद्यासाठी हप्ते गोळा करणं, परिसरात वर्चस्व निर्माण करून खंडणी वसूल करणं या प्रकारे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलं। संशयितांनी नियोजनबद्ध कट रचून गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तसंच संशयित आरोपींनी संघटितरित्या गुन्हा केल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील संशयित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी वाढीव कलमे लावून मोक्का कायद्याअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आली। पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांच्याकडे सोपवण्यात आलाय। पीएल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, या गुन्ह्यामध्ये मोक्काची कलम ॲड करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पीएल गँगवर आतापर्यंत पीएल गँग प्लस त्याचे सभासद एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत। आणि या 20 गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत पसरवणे, जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याला मोक्काचे कलम ॲड करून मोक्का अंतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे, 4 जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते। यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपासून सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जशीट यामध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल। जवळपास मागील 10 वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत। याच्यामध्ये मर्डरसारखे प्रकार आहेत, खंडणी गोळा करणे असा प्रकार आहे, त्याचबरोबर जमिनी बळकावणे असा प्रकार आहे, फायरिंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत। ते मागच्या 10 वर्षापासून ॲक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोक्काची कलम ॲड करून मोक्का अंतर्गत कारवाईच्यामध्ये होत आहे। या तसेच इतर आरोपी जे आर्थिक खंडणी गोळा करतात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे। महानगरपालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती, घर, जागा जिथे त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समन्वयानं कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील। सर, नाशिक पोलिसांची ही क्लीनअप मोहीम अजूनही सुरू आहे, इतर काही आपल्या रडारवर आहेत का? कशा पद्धतीने अजून कारवाई करू शकणार? यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे, सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।